लग्नाचा मेनू ठरवला मी ना. काय ठरवलं? पुरी, बुंदी, आलू वांग्याची भाजी आणि शिरा, शेव. हे काय विदर्भ नाहीये, पुणे पुणे. आणि या पुण्यामध्ये लोक चांगलं आणि चुंगलं एवढंच खातात. पनीर मटर, आलू मटर, मटर पनीर, आलू पनीर एवढंच खातात, कळलं ना? आणि मेन गोष्ट आमटी. हा 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 हा. अब तू गया बेटा. तुमच्यासारखं नाही. अरे कोणता पण सण असो, अरे बारसा असलं तरी आलू वांग, पूजा असली तरी आलू वांग. अरे किती आलू वांग खायचं माणसाने. अरे एवढे आलू वांग खाऊन खाऊन अशी हीट बाहेर पडती, केस गळायला लागतात, बीपी वाढतो, रक्त असं 100चं स्पीड व्हायला लागतं. सारखं आलू वांग आलू वांग आलू वांग कशाला खायचं? अरे नको नको ते उद्भवतं, कळतं का तुला? बात तो सही है. खत्म. लय बोलला आता तू. आलू वांग्याच्या भाजीचं नाव नाही ठेवायचं. तुमच्यासारखं नाही आम्ही जिथं पाहिजे तिथं आमट्या करत फिरतो. पुरणपोळी सोबत आमटी, याच्यात आमटी, पूजेत आमटी, सगळ्याकडे आमटी करता. आमट्या तोंडाचे हो. तू तो गया बेटे. पचक्या भाज्या खाणारे तुम्ही. अरे भाजीत भाजी, आलू वांग्याची भाजी. लग्नात मला आलू वांग्याची भाजी म्हणजे दुसरी भाजी लागणार नाही. आलू वांग पाहिजे. फोन करा आचार्याला ना, आलू वांग्याची भाजी सांग. आचार्य ऐका ना, त्या आलू वांग्याची भाजी ठेवू ना आपण. आलू वांग्याच्या भाजीचा प्रसंग